स्थैर्य, फलटणकरांचं हक्काचं व्यासपीठ। फलटण शहराचा आणि तालुक्याचा सर्वांगीण विकास होण्यासाठी फलटणमधीलच खासदार माढा लोकसभा मतदारसंघावर निवडून जाणं आवश्यक आहे। गत निवडणुकीमध्ये माढा लोकसभा मतदारसंघावर फलटणचे सुपुत्र रणजितसिंह नाईक निंबाळकर हे खासदार म्हणून निवडून गेले। त्यानंतर त्यांनी फलटण शहरासह तालुक्यासाठी भरघोस असा निधी केंद्र आणि राज्य सरकारच्या माध्यमातून मंजूर करून आणलाय। रणजितसिंह नाईक निंबाळकर हे खासदार म्हणून निवडून गेल्यानंतर फलटण तालुक्यामध्ये विकास कामांची स्पर्धा लागली असल्याचं चित्र बघायला मिळालं। खासदार रणजितसिंह नाईक निंबाळकर यांनी केंद्र आणि राज्य सरकारच्या माध्यमातून विविध योजना या फलटणमध्ये आणल्या। त्या माध्यमातून अनेक विकास कामे त्यांनी मार्गी लावली आहेत। गत 30 वर्षांपासून फलटण तालुक्यामध्ये विधान परिषदेचे माजी सभापती तथा विद्यमान आमदार श्रीमंत रामराजे नाईक निंबाळकर यांच्याकडे एक हाती सत्ता आहे। श्रीमंत रामराजे नाईक निंबाळकर यांच्या नेतृत्वामध्ये फलटण शहरासह तालुक्यांमध्ये विविध विकास कामे ही नेहमीच मार्गी लावली जातात। परंतु रणजितसिंह नाईक निंबाळकर खासदार झाल्यानंतर त्यांनी सुद्धा फलटण शहरासह आणि तालुक्यासाठी भरघोस असा निधी आणल्यामुळे फलटण तालुक्यामध्ये विकास कामांची स्पर्धा लागली असल्याचे चित्र तयार झालंय। फलटण शहरातील अथवा तालुक्यातील रस्ते, फलटण शहरातील चौकांचं सुशोभीकरणाचा मुद्दा, फलटणमधील अंतर्गत जाणाऱ्या पालखी मार्गासाठी केंद्रीय मंत्री नितीन गडकरी यांच्याकडे केलेला पाठपुरावा, नाईक बोमवाडी येथे मंजूर करण्यात आलेली MIDC, नव्यानं पुणे ते बेंगलोर जाणारा हरित महामार्ग, फलटण ते बारामती रेल्वे, फलटण ते पंढरपूर रेल्वे, मुंबई हैदराबाद बुलेट ट्रेनचा थांबा फलटण तालुक्याच्या शिवेवर करण्यासाठी केलेले प्रयत्न यासोबतच अनेक विकास कामांसाठी खासदार रणजितसिंह यांनी वारंवार प्रयत्न केलेत। सातारा जिल्हा परिषदेचे माजी अध्यक्ष श्रीमंत संजीवराजे नाईक निंबाळकर यांनी माढा लोकसभा मतदारसंघाची निवडणूक लढवावी अशी आग्रही मागणी राष्ट्रवादी काँग्रेस पार्टीच्या कार्यकर्त्यांनी केली होती। महायुतीच्या माध्यमातून माढा लोकसभा मतदारसंघ हा राष्ट्रवादी काँग्रेस पार्टीला मिळावा यासाठी विधान परिषदेचे माजी सभापती तथा विद्यमान आमदार श्रीमंत रामराजे नाईक निंबाळकर यांनी सुद्धा प्रयत्न केले होते, परंतु त्यांच्या प्रयत्नांना यश मिळालं नाही। या सर्व गोष्टींचा विचार करता माढा लोकसभा मतदारसंघाचा खासदार हा फलटण तालुक्यातील असावा असं मत सर्वसामान्य नागरिकांचं तयार झालंय। आपल्या परिसरातील ताज्या आणि महत्त्वाच्या बातम्या पाहण्यासाठी स्थैर्य न्यूज चॅनलला YouTube वर सबस्क्राइब करा आणि बेल आयकॉन प्रेस करा।